माझे नाव शर्मा प्रहर्ष आहे. मी नाशिक शहरातला आहे. मी इथे समरकंद स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या वर्षाचा स्टुडंट आहे. इथे माझ्या मागे समरकंद स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीची मेन बिल्डिंग आहे, जिथे आमची ॲनाटॉमी, मेड बायोलॉजी यांची क्लासेस होतात. फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री असे मेन सब्जेक्ट पण इथेच होता. आणि आमचं अजून एक हॉस्पिटल पण आहे रिपब्लिकन या युनिव्हर्सिटीचा, जिथे आमचे दुसरे क्लासेस होता जिथे. आणि समरकंद स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही खूप छान आहे. जर तुम्ही फॉरेनमध्ये MBBS परस्यू करण्याचं तुमचं विचार आहे तर तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. ही म्हणजे खूप छान युनिव्हर्सिटी आहे. म्हणजे टीचर्स पण इथे तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयरमध्येही तुम्हाला इथे इंडियन टीचर्स भेटतील. आणि काही काही सब्जेक्ट्सला उझबेकी टीचर्स पण आहे, जे म्हणजे कोऑपरेटिव्ह आहे खूप जास्त. आणि म्हणजे त्यांची इंग्लिश वगैरे पण खूप छान आहे. ते स्टुडंटसोबत पण कोऑपरेटिव्ह आहे. जर आपण बोलू इथल्या लोकल पब्लिक बद्दल, तर लोकल पब्लिक पण इथली खूप चांगली आहे. म्हणजे इथले लोक खूप कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे इंडियन्सला घेऊन जर इंडियन्ससोबत त्यांना बोलायचं असेल तर खूप कोऑपरेटिव्ह असतात. पुढचा विषय आपण बोलूया हॉस्टेलबद्दल. हॉस्टेल आपल्या युनिव्हर्सिटीचा खूप छान आहे, मोठा हॉस्टेल आहे. तिथे आपल्याला 2 सीटर, 4 सीटर, 6 सीटर असे रूम्स अवेलेबल आहेत. 6 सीटर म्हणजे कमीच आहे, पण 4 सीटर आणि 2 सीटर असे छान रूम चांगले आहे म्हणजे रूम्स इकडचे. इथे सिक्युरिटी हॉस्टेलमध्ये पण खूप चांगली आहे. लाईक कॅमेराज आहे 24 आणि एंट्रीसाठी पण बायोमेट्रिक्स वगैरे आहे. जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल हॉस्टेलमध्ये तर तुम्हाला बायोमेट्रिक्स पास करावे लागतात. तर फिंगरप्रिंट वगैरे आहे, तर त्याच्याकडून तुम्ही एंट्री घेऊ शकतात. तर सिक्युरिटी पण खूप छान आहे हॉस्टेलची. हॉस्टेलमध्ये तुम्हाला इंडियन फूड अवेलेबल आहेत. म्हणजे आठवड्यातून तुम्हाला 4 दिवस इथे चिकन आणि पनीर, व्हेजवाल्यांसाठी पनीर, नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन अवेलेबल असतं. मी स्वतः व्हेज आहे, तर मी स्वतः इथे पनीरचा ऑप्शन आहे आम्हाला. तर व्हेजवाल्यांसाठी पण ऑप्शन्स आहे इथे मेसमध्ये. इथे जर हॉस्टेलची हायजीनबद्दल आपण बोलूया तर हॉस्टेलची हायजीन पण खूप छान आहे. डेली क्लिनिंग होत असते, रूम्सची पण चेकिंग होत असते. इथे डीन ऑफिशियल्स येतात, ते पण रूम्सची चेकिंग घेतात. ते पण बघतात की रूम्समध्ये चेकिंग. जर आपण हॉस्टेलपासून कनेक्टिव्हिटी बघूया युनिव्हर्सिटी आणि बाकी हॉस्पिटल्सची, जर आपण रिपब्लिकन हॉस्पिटल जिथे आमचे मुळीच क्लासेस लागतात ते बघूया तर ते हॉस्टेलच्या मागे आहे. आणि जर आपण युनिव्हर्सिटीचं बोलूया तर युनिव्हर्सिटी पण जवळच आहे, 2 किलोमीटरच्या अंतरावर युनिव्हर्सिटी. आणि इथे काही क्लासेस दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पण लागतात, खवासीमध्ये. ते पण हॉस्टेलपासून जवळ आहे. ते 3rd इयरपासून तिथे आमचे क्लासेस लागतील. आणि जर आपण बोलूया ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीजबद्दल तर तुम्हाला ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीजमध्ये इथे बस अवेबिलिटी भेटून जाईल. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला इथे बसेस अवेलेबल असतात. आणि टॅक्सीचे पण स्वस्तच असतात. जर म्हणजे तुम्हाला लेट झालं तर तुम्ही टॅक्सीसोबतही जाऊ शकतात. जर आपण बोलूया, इथे एक कमिटी आहे इंडियन स्टुडंट सोसायटी नावाची, जिथे आमचे सगळे सिनियर्स आणि आम्ही फर्स्ट इयरमधले पण, मी पण हॉस्टेल कमिटीमध्ये हेल्प करतो इंडियन स्टुडंट सोसायटीमध्ये. तर त्या कमिटीमध्ये आपले सगळे सिनियर्स जे असतात, ते जे ज्युनियर्स आहे फर्स्ट इयर फर्स्ट सेममधले, त्यांना जे काही मदत लागेल, कोणत्याही स्टुडंटला काहीही मदत लागली तर ते हेल्प करतात. तिथे वेगळी कमिटीज आहे त्यांची. तर इथे सिनियर्स पण खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहे. इथे कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. इथे खूप वेगळे उत्सव पण होत असतात. जसे आमची कल्चरल इव्हेंट झाली होती, त्यातही आम्ही स्टेट रिप्रेझेंटेशनने डान्स करू शकतो. लाईक डान्सेस परफॉर्मन्स स्टेट रिप्रेझेंटेशनने होता. इथे सगळ्या स्टेटचे मुलं आहे, आपल्या महाराष्ट्राचे पण मुलं आहे, गुजरातचे पण मुलं आहे. तर इथे सगळे स्टेट्सचे मुलं आहे. आणि म्हणजे वेगळ्या स्टेटच्या रिप्रेझेंटेशनसोबत इथे कल्चरल इव्हनिंग झाली होती. त्यात एम्बॅसी ऑफ इंडिया पण आली होती. आणि खूप म्हणजे छान झाला होता तो प्रोग्राम. इथे न्यूज वगैरेमध्ये पण आलं होतं उझबेकिस्तानमध्ये. आणि पेक्षा आणि दुसरं झालं होतं इथे खेलोत्सवमध्ये खूप असे खेळ झाले होते. म्हणजे क्रिकेटचा टुर्नामेंट झाला होता, चेस झाला होता, बॅडमिंटन झाला होता. खूप वेगळे टुर्नामेंट झाले होते आणि प्राइजेस पण प्रोव्हाइड केले गेले होते. प्राइज मनी आणि ट्रॉफीज वगैरे पण प्रोव्हाइड केले गेले होते. इथे ISS कमिटीमध्ये जर तुम्ही हेल्प वगैरे पण करतात तर तुम्हाला पण तिथे सर्टिफिकेट्स वगैरे
प्रोव्हाइड केल्या जातील. तर आपण बोलूया ॲडमिशनबद्दल. तर माझे ॲडमिशन झाले आहे श्रीहरी कन्सल्टंट्स निर्भय सरकडून. ते गुजरात स्टेटचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि त्यांच्याकडून माझे इथले ॲडमिशन झाले आहे. तर तुम्ही कुठलेही असाल तर तुम्ही त्यांच्याकडून ॲडमिशन घेऊ शकतात. ते खूप कॉपरेटिव्ह आहे. थँक्यू श्रीहरी कन्सल्टंट्स. थँक्यू.